स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। डॅड, अवंतिका आंटी बरोबर आहे? How could it be possible? त्याने मला प्रॉमिस केलं होतं ना पिक्चर। तो मला विसरला असेल। हाय बच्चू। अगं तू तू अजून इथे कशी? तू तुझ्या डॅड बरोबर फिल्म बघायला जाणार होतीस ना? पण डॅड त्या अवंतिका आंटी बरोबरच आहे ना, तो तर विसरूनच गेला की तुम्हाला फिल्मला नेणार होता। अगं बच्चू, तू कसं असं म्हणू शकतेस? हाऊ कॅन यू बी सो शुअर की तुझा डॅड अवंतिका आंटी बरोबर आहे म्हणून? अगं मी त्याला जेव्हा फोन केला ना तेव्हा अवंतिका आंटीनेच उचलला फोन। I don't believe this. I'll never forgive Shashank for this. बच्चू, मी जे सफर करते ना ते मी तुला सफर करून नाही देणार। म्हणजे म्हणजे अगं आता तुझा डॅड नाहीये तुझ्या बरोबर, मी आहे की नाही? आहे की नाही? पण तुझा डॅड मला सोडून गेला तर माझ्या बरोबर कोणीच नाहीये। अगं मामा मी आहे ना। तू आहेस, सो सॉरी। आपण एक काम करूया, डॅड विसरला ना तुला फिल्मला घेऊन जायला, नो प्रॉब्लेम, मी तुला फिल्मला घेऊन जाईन। येस, स्पायडरमॅन, स्पायडरमॅन, डन। एक काम करूया, आपण पूनम काकी आणि सिद्धार्थ काकाला पण विचारूया ते येतात का? That's great. सलील, आपण आज किती दिवसांनी असे एकत्र बाहेर पडतोय नाही? मी काय म्हणते, आपण एनिवेज नाटकाला चाललोच आहोत ना, मग येताना आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवून यायचं? बघ रीमा, मी तुझ्याबरोबर बाहेर येतोय ते मी आई बाबांना तसं सांगितलं म्हणून। खरं म्हणजे मी काय तुझ्याबरोबर नाटकाला वगैरे येणार नाहीये, आणि बाहेर वगैरे याची तर गोष्ट सोडून दे। माझं एका ठिकाणी काम आहे, ते काम करायला मी चाललोय। मग सलील, मी काय करू? ते तू ठरव, तुला पाहिजे तिकडे तू जा। फक्त एक उपकार करा आमच्यावरती, नाटक 2-3 तास असतं,
त्या 2-3 तासांमध्ये आपण घरी येऊ नका. पण सलील, हे बघ चल, मला उशीर होतोय, मी निघतो. सलील, तू इथे एकटा काय करतोयस? तुझी वाट बघत बसलो. नाही नाही, आपण घराबाहेर एकत्रच पडलो नाटकाला जाण्याकरता. मी एकटाच परत घरी गेलो असतो तर आई बाबांनी नको नको ते प्रश्न विचारले असते ज्याचे उत्तर माझ्याकडे नाहीत. म्हणून थांबलोय तुझी वाट बघत. सलील, शत्रूही असावा तर तो तुझ्यासारखा. का? काही नाही, मित्रांची तर सगळेच काळजी घेतात, पण तू शत्रूचाही विचार करतोस. चला, म्हणजे आता आपल्यात शत्रुत्व आहे. नाही रे, मी जस्ट गंमत केली. पण माझी खात्री आहे आपल्या नात्यातील हा दुरावा लवकरच नाहीसा होईल. चला. मला मनापासून लग्न करावं असं वाटतंय. शशांकची साथ हवीशी वाटते. मला माहिती ते माझ्यावर खूप प्रेम करतात, पण या प्रेमासाठी मला काय किंमत मोजायला लागणार आहे? 2 कोवळ्या मुलांची मनं दुखवून मी सुखी राहू शकणार आहे का? एकीकडे माझा आर्य आणि दुसरीकडे त्यांची जुई. मी इतकी स्वार्थी नाहीये, पण सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलं तर नाही काय होऊ शकत? इथून काहीच मार्ग निघणार नाही का? काहीच नाही, कधीच नाही. देवयानीला फोन करायला हवा. देवयानी, हा अगं सौरभ बोलतोय. काही नाही, बातमी वाचली पेपरात ते शर्वरी प्रकरणाच्या संदर्भात, म्हणून काळजी वाटली म्हणून फोन केला. अरे म्हणजे काय काळजी वाटण्यासारखं? म्हणजे काय असं काय करतेस तू? मान्य, तू जे काय करतेस ते अगदी क्रेडिटेबल आहे, अगदी अभिमान वाटावा असं काम करतेस तू, मान्य आहे. पण अगदी जीवावर स्वतःला झोकून द्यायचं नाही. मी तुला डिमोरलाइज करण्यासाठी नाही, मी एवढ्यासाठी फोन केलाय की काळजी घे. हा, टेक केअर. माय विशेस आर विथ यू ऑलवेज. ओके ओके, टेक केअर. बाय. खरंच काळजी वाटते या मुलीची. अगदी सरळ साधी मुलगी आहे. स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करणारी. शशांकची बहीण म्हणून भेटली आणि झाली माझीच मैत्रीण.
आजूबाजूला दिसणाऱ्या कचकड्याच्या सुंदर बाहुल्यांपेक्षा कितीतरी वेगळी आणि शशांकच्या घरात थोडीशी न शोभणारीच. शशांकशी थोडासा दुरावा निर्माण झाला तरी तिच्या वागण्या बोलण्यात काहीही ते जाणवलं नाही. हा तिचाच चांगुलपणा. तिचा खरं तर ह्या कशाशी काही संबंधच नाही. शी इज अ व्हेरी व्हेरी जेन्युइन गर्ल, जेन्युइन अँड स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणूनच कदाचित मनातल्या एका कोपऱ्यात तिची जागा तशीच राहिली असेल. माय स्वीट स्वीट डॅड. आणि जपून जा हा. इतकी वर्ष झाली पण तुझी सवय काही जात नाही. मी कुठेही जायला निघालो की शाळकरी मुलासारखे आम्हाला सूचना करत असतेस. मुद्दाम करते का? एवढं वय झालं तरी लहान मुलासारखा वेंधळेपणा अजूनही चालू असतो. मला सांगा, बाहेर कुठेतरी गेलायत आणि एखादी वस्तू न विसरता घरी आलायत असं होतं का कधी? काहीतरी बोलू नको. तसं नाही, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपण एखादी वस्तू नेतो ती न घेताच असं उतरावंसंच कसं वाटतं बसमधून. झालं म्हणजे मी आजपर्यंत विसरलेल्या सगळ्या वस्तूंची यादी सांगितल्याशिवाय तू थांबणार नाहीस. तसं नाही हो, ते जाऊ दे, लवकर परत या. येईन ग. तर पनवेल असं कितीच लांब आहे. हा चल. अच्छा, पण तुम्ही कसे आज अचानक? अगं सलील मला घेऊन आला होता मेडिकल चेकअपसाठी. मी म्हटलं किती दिवसात तुलाही भेटले नाही, याला तर किती दिवसांनी बघायचं होतं मला. बरं झालं त्या निमित्ताने हा तरी आला इथे, नाहीतर माझ्या वास्तुशांतीनं तर हा पहिल्यांदा आला या घरात. काय बोलतेस आवी? किती वेळ येऊन गेलो इथे मी. अरे तू काय आज लवकर निघालीस ऑफिसला? हो अगं, ऑफिसमध्ये हल्ली इतक्या मीटिंग चालल्यात ना, आणि शशांक सरांनी आज रजा घेतली. काय झालं, गेले कित्येक दिवस एवढं काम होतं की त्यांना घरी जायला फुरसतच नव्हती. जुईबाई बसल्या रुसून. मग म्हटलं एक पूर्ण दिवस सुट्टी घ्या आणि तिच्या बरोबरच घालवा. आता तरी धड बोलते का तुझ्याशी? आई अगं, आर्यला तुझ्या हातची खीर खायची आहे. किती दिवस झाले मी पण इतकी आठवण काढत होते. कर ना, आता आलीस तर प्लीज कर. करते लगेच. आवी, किती दिवस तू हा विषय टाळणार आहेस? तुझा विचार झाला? कशाबद्दल? तू त्या शशांक सरांबरोबर लग्न करायचं खरंच ठरवलंस? खरंच म्हणजे तुला काय वाटतं मी हे सगळं लाईटली बोलते उगाच? नाही, मला तसं वाटत नाहीये, म्हणूनच मी विचारलंय. त्या शशांकशी लग्न करण्याचा विचार तू डोक्यातनं काढून टाक. पण का? फक्त मलाच नाही तर आईबाबांना सुद्धा हेच वाटतंय. अरे पण तुम्ही सगळे त्यांच्या एवढ्या विरोधात का आहात? मला मान्य आहे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण ते प्रॉब्लेम्स आज ना उद्या दूर होतील. आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्यांना अजून भेटलेला पण नाही आहात. मग मनात अशी आढी ठेवून का वागताय? ठीक आहे, त्यांना एकदा भेटायला येऊ देत ना. ठीक आहे, मी बोलवीन त्यांना एक दिवस घरी. जुई, काय चाललंय? अभ्यास. अरे बापरे, काय भानगड आहे? हल्ली जेव्हा बघावा तेव्हा अभ्यास चाललेला असतो. बरोबर, कर कर कर, अभ्यास कर. डॅड, तू ह्या कपड्यातच ऑफिसला जाणार आहेस?
हो का? नको जाऊ? नाही तू ह्या कपड्यात जात असशील तर मग नको जाऊ हा. त्यापेक्षा ते आधीचेच कपडे बरे वाटतात. ओके बाबा ओके. खरं तर मी आज असं ठरवलं होतं की आज घरीच राहायचं. Really? असं ठरवलं होतं की एक दिवस तुझ्यावर धमाल करायची. Oh yes, you are great. मग आपण आज संध्याकाळी फिरायला जायचं. ओके. मग हॉटेलमध्ये जायचं. करेक्ट. मग सिनेमाला जायचं. Okay. मग पार्क मध्ये खेळायचं. ते पण मग एक मिनिट हे सगळं एका दिवसात होईल? तू असशील तर नक्की होईल. ओके देन लेट्स गो. पण डॅड नक्कीच जायचं ना का? नक्की बाबा नक्की. चल 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 तयार हो तयार हो तयार हो. चल 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 चल. मॅडम मॅडम बोला भादरे, काही काम होतं? नाही म्हणजे तुम्ही रागावणार नसाल तर एक गोष्ट बोलू. बोला. मॅडम मी मगाचपासून पाहतोय तुम्ही ऑफिसची सगळी कामं सरांच्या अनुपस्थितीत सुद्धा किती छान हँडल करताय. भादरे, नाही पण ते बघून एक विचार माझ्या मनात आला मॅडम. असं वाटलं तुम्ही ह्या पूर्वीच सरांच्या आयुष्यात का नाही आलात. नाही म्हणजे रागावू नका मॅडम, पण खरंच जर असं घडलं असतं ना तर सरांचं आयुष्य काही वेगळंच झालं असतं. भादरे, या जर तरनी आयुष्यात खूप मोठा गुंता निर्माण करून ठेवलाय. वेळ काही सांगून येत नाही आणि कुणी सांगितलं म्हणून सुद्धा येत नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या व्हायचं तेव्हाच होतात. खरं आहे तुमचं म्हणणं मॅडम, पण खरं सांगू, आशीर्वाद म्हणा आणि काही म्हणा, पण आता असं वाटतं की जे काही घडेल ते सगळं चांगलंच घडावं. तुम्हाला खरंच सांगतो मॅडम, चांगली साथ मिळाली ना तर 4 क्षणांचं नातं सुद्धा अगदी चिरंतन होतं. माई घे चहा घे. माई किती बरं झालं ना दादा जुईला बाहेर घेऊन गेला ते. हो ग, खरंच इतकं बरं वाटलं. किती दिवसांनी पोरीला असं हसताना पाहिलं. खरंय, काल स्वारी बिचारी किती रागावली होती आणि रिचाला काल चांगला चान्स मिळाला होता तिला भडकवण्याचा. या रिचाच्या अशा वागण्यामुळे ना ती अशी बिघडत चाललीये. एवढीशी पोर पण तिच्या मनात नाही नाही ते भरवत असते ती. अगं तसं नाही, तिला काळजी वाटते आपल्या मुलीची म्हणून म्हणते ती तसं. काळजी ही अशी काही नाही माई. ही रिचा बाई आहे ना ती कधीही खरी वागू शकत नाही. ती अवंतिका बघ, दादाच आज सांगत होता की अवंतिकाने स्वतःहून सांगितलं की आज सुट्टी घ्या आणि जुईला बाहेर घेऊन जा म्हणून. आता जी बाई जुईचा इतका विचार करते ती दादापासून कशी तिला दूर करेल. अगं तुला काय म्हणायचंय खरंच कळतंय मला. आणि आम्ही तरी अवंतिकाचे शत्रू आहोत का ग? तिच्याबद्दल खरंच आक्षेप नाही मला काही. पण मी जेव्हा रिचाबद्दल बोलते ना ते फक्त जुईचा विचार करून. अगं माई, मी पण जुईचा विचार करूनच म्हणते. ही रिचा आहे ना स्वतःच्या स्वार्थासाठी जुईला काय काय ते शिकवत असते. मी तिला चांगलं ओळखते.
स्वतःच्या जिद्दीसाठी ती कुठल्याही थराला पोहोचू शकते एवढं नक्की.